लोकसभा निवडणुकीसाठी यावेळी 25 लाखांची खर्च मर्यादा वाढवून 95 लाख केली आहे। त्या अनुषंगानं लढतीमधील 3 उमेदवारांचा खर्च सुरू आहे। मात्र उमेदवारांनी दाखवलेला खर्च सेंडो रजिस्टरसोबत जुळत नाही। त्यामुळे 3 उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना नोटीस बजावल्या आणि 48 तासांच्या आत लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्यास सांगितले आहे। लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी 4 जुलै म्हणजेच निकालाच्या 30 दिवसांच्या आत ही अंतिम मुदत आहे। तत्पूर्वी उमेदवार आणि प्रतिनिधींचे प्रशिक्षण 26 जून रोजी होणार आहे। त्यानंतर 1 जुलै रोजी खर्च ताळमेळ बैठक होणार असल्याचं खर्च नियंत्रण पथकानं सांगितलंय। दरम्यान भाजपच्या उमेदवार नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारचे उमेदवार दिनेश भूप यांचा खर्च सँडो रजिस्टरवर जुळत नसल्यानं जिल्हाधिकारी यांनी नोटीस बजावली आहे। या तिन्ही उमेदवारांनी दाखवलेला खर्च आणि सँडो रजिस्टरमधील खर्च यामध्ये मोठी तफावत आहे। तहसील स्तरावरून अद्याप हिशोब आलेला नसल्यानं खर्च सादरीकरणाला विलंब होत आहे आणि त्यामुळे ही तफावत दिसत आहे।